दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच मनरेगा राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारद्वारा घेण्यात आला। त्यानुसार मनरेगा योजनेसोबत शासनाच्या इतर योजनांचा सहभाग घेऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार होती। या संदर्भातील अंमलबजावणी तत्काळ करण्यासंबंधीचा शासन निर्णय 2018 मध्ये जारी करण्यात आला होता। मात्र मेळघाटात आजही हजारो लोक काम करण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात भटकंती करत असल्याची गंभीर माहिती या कोरोनाच्या महामारीनंतर समोर आली आहे। मेळघाटातील अतिदुर्गम ग्राम येथील आदिवासी व गैर आदिवासी सर्वांचे स्थलांतरण कामाकरिता गेल्या खूप काळापासून अविरत सुरू आहे। एकीकडे जरी मनरेगा कायदा सन 1977 मध्ये अंमलात आला तरी दुसरीकडे मेळघाटात केवळ आकडेवारी दाखवत शासन प्रशासन मनरेगा मेळघाटात उपयुक्त असल्याचं सोंग करत आहे। मात्र आजही हजारो कुटुंबाकडे जॉब कार्ड नाही, मग काय मनरेगा आणि कोणते काम? म्हणून पोटाची भूक मिटवण्याकरिता या गरीब आदिवासींना परप्रांतात भटकंती करावी लागत आहे। मनरेगाच्या नियमानुसार ही कामे मस्टरवर करावी लागतात, म्हणून या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब ओळखपत्र जॉब कार्ड आवश्यक आहे। मात्र धारणी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये जॉब कार्ड धारक कुटुंबातील संख्या खूप कमी आहे। धारणी तालुक्यात गावाचे संरक्षण करून जॉब कार्ड नोंदणी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, अन्यथा या मजुरांवर आणखी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते। तस्लीम शेख, विदर्भ न्यूज, धारणी।